नेमकं झालेलं आहे? मी सकाळपासून सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये होतो. तिथल्या त्या केंद्रावरच्या पाचीच्या पाची रूमच्या मशीन बंद होत्या. आता विजय वल्लभला बंद पडली. मग अशी कान्होजी आंग्रे जे केंद्र तिथं बंद पडली. मला आत्ता परत फोन आला घोरपडीपेठीमध्ये मशीन बंद पडलेली आहे. आणि तुम्ही बघताल तर या सगळ्यामध्ये यंत्राचा इतका ढिसाळ कारभार आहे आणि मशीन सगळ्या उलट्या पालट्या लावल्यात. ब क ड लावायला पाहिजे, ड पहिली लावली, मध्ये क लावली, मग ब लावली. हे कशा करता चालले? आणि तिसरं म्हणजे म्हातार जो आता कंटाळून गेला त्याच्याकरता तुम्ही काय करणार? आणि सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही एक बाब बघा, ह्याच्यामध्ये एक बाब बघा, सगळा विरोधी गट आहे ना तो सगळा निषेध नोंदवतो, पण भाजपचा एकही माणूस प्रतिक्रिया ह्याच्यावरती देत नाहीये. म्हणजे भाजपची आणि आयोगाची मिली बघत आहे का? तुम्ही कुठे बाईट बघा, भाजपवाला तुम्हाला कुठे बाईट ह्याचा निषेध नोंदवताना दिसणार नाही, ह्याचा निषेध नोंदवताना दिसणार नाही. ज्या ठिकाणी मशीन बंद आहे त्या ठिकाणी कदाचित टेक्निकल एरर असू शकतो. तुम्ही थेटपणे भाजपवर काय आरोप करताय? एरर असू शकतो. एक केंद्र, दोन केंद्र, अख्ख्या केंद्राच्या पाचही रूम बंद, हे टेक्निकल आहे. बरं, बदललेलं मशीन परत बंद पडतात, हे पण टेक्निकल आहे. मग हे असं असेल तर 5 वाजेपर्यंत हे हाच गोंधळ घालतील ना. किती मशीन बदलणार, किती करणार? मतार निघून चाललाय ना साहेब. हातावरचं पोट आहे, कामगारावरचा तो हात करणार आहे. तो 7 वाजता लाईनीत थांबलाय, 8:30-9ला कंटाळून गेलाय. आता कसा परत येईल तो? म्हणजे तुम्ही वतांना वंचित ठेवायचं काम करताय. भाजपचा नंबर, भाजपवाले समोर असून बोलत नाहीये तुमच्याशी. घ्या ना बाईक त्यांची तुम्ही. विचार यांची प्रतिक्रिया काय तुम्ही घेतली का? बघा, एक तरी भाजपने सकाळपासून याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे का?